नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. आज जे सगळी कामं उरकलेत बरं, ये तुम्ही. हा आणि हा ते विरजन पण लावून ठेवले बरं. हा येतो. थांब. अरे शिस्तात जा आणि सकाळी येताना आठवणी नारळ घेऊन ये. चटणी करायला पाहिजे. हा हा आणतो आणतो. हा जया, काय रे तू काय करतोयस इथं? जा जरा आराम कर. गोळी घेतलीस ना? घेतल्या. आणि हा एक बोलायचं होतं. बोल की. अरे ते अंबीच्या लग्नाच्या बोलणीचं काय झालं? तो तुझा कोण माणूस सांगणार होता ना? त्याचा काय निरोप आला काय? करतो म्हणलंय. आणि एक, अरे ते आंबीच्या मकरातला कार्यक्रम करायला पाहिजे. मोठी झाली आता आपली आंबी. आंबे मोठी झाली. अच्छा, आपली आंबू कवा मोठी झाली काय कळलंच नाही. मला अजून बी असंच वाटते बघ की मी आंबूसाठी स्थळ घेऊन यावी आणि तिनं ती संधी पळवून लावावी. जो खेळ असंच चालू दे असंच वाटते बघ. कारण अंबूचं लग्न झालं तर अंबू माझ्यापासून लांब जाईल. डोक्यात विचार जरी आला तरी मनात कालवते बघ. मला नाही वाटत अंबू माझ्यापासून लांब राहू शकत. आता काय घर जावई करून घेणार आहेस काय? काय तसं नाही आजी. जया, म्हणजे पटतंय काय बघ तुला? मी काय म्हणते, आपल्या आंबीसाठी इथंच कुठंतरी जवळचं नाहीतर ह्या गावातलाच एखादा चांगला मुलगा बघ. म्हणजे कसं, आंबी आपल्यापासून लांब बी जाणार नाही आणि नजरेच्या टप्प्यात बी राहील. कसं जया? अगं, मला एक वचन दे. काय आजी, तू पण ते आंबीचा बघून करायला लागलीस काय? यानं काय मधनच आजी? मला आधी वचन दे, लग्नानंतर बी आंबीवर तू असंच प्रेम करणार, तिला कवा बी अंतर देणार नाही. आजी, मी असं कधी वागणार काय? तू नाही करणार. पण नियती करते की. नियती म्हणजे? मला माझ्यावरच भरोसा राहिला नाही. मी असन नसन, तू आंबीला कधी अंतर देणार नाही. आजी, काय बोलालीस तू? हे बघ जया, आता माझ्या मनावरचं वज मला सहन होईना झाले. हे बघ, आपण त्या दिवशी आंबीची पत्रिका दाखवायला गेलतो की नाही गुरुजींच्याकडं? त्या दिवशी ते गुरुजी म्हणले की, काय म्हणले? ते म्हणले की आंबीचं लगीन झालं, त्या बहीण भावाच्या नात्यात अंतर येणार. आता अन्नदादा करणारी आंबी तुझ्या विरोधात जाणार. आंबीचं लगीन झाल्यानंतर
आमचं नातं टिकणार नाही. अंबीचं लगीन झालं त्या बहीण भावाच्या नात्यात अंतर येणार. अण्णा दादा करणारी अंबी तुझ्या विरोधात जाणार. अंबी, तू लग्नानंतर माझ्यापासून दूर जाणार या विचारानंच मन कालवते बघ. नको जाऊ दूर. चिन्या, घरी सांगून आलायस ना कुठं चाललोय ते? होय, नाहीतर मागच्या वेळेसारखं बायांचं सगळ्या गावभर हुडकत बसायचं. आणि हा, कुठं पण जायचं नाही हा. आणि जर चुकून गेला तर त्या गेट पाशी उभं राहायचं. ए बस आले. चला चल चल लवकर चल. कंडक्टर दादा, अगं हे अंबे, हेल्मेट इकडेच आले बघ. ह्याच्या तर तो नुसता माझा पाठलाग करतोय, जिथं जावं तिथं येतोय. अंबे सॅल्यूट मारायला सांगा काय? नग नग अगं मज्जा बघ, मज्जा बघ. अगं मार मार मार. या हेल्मेटला फक्त सल्यूट नाही, कान पकडून सल्यूट मारायला लावणार. तुम्ही जरा गप्प बसा, मला जरा विचार करू दे. आजे, इकडे हा बरोबर बस बस, ये इकडे इकडे. बसते. हा बसते. आजी, तिकडे रिकामी जागा आहे, तिकडे ठेवा ना टोपली. हा बस काय तुझी आहे, मी कुठे बी बसेन. हे सर का आजे, हा शेपूची भाजी आहे काय ग? शिपूचीच भाजी आहे. आ हा हा, काय सुगंध आहे बाकी भाजीचा. हा आजे, अगं केवढं वजन उचललीस बघ. सरकव की जरा बाजूला. सरकव असं सरकव. अगं तिकडे ठेव ना हे. हा काय सोन्याचं लागलायस काय? भाजीची पाटी आहे ना मग, शेणाची ना मग. ए हेल्मेट, सल्यूट मार, मग आजीला टोपली खाली ठेवायला सांगते. हे मडकेवाली, तुला असं नाही वाटत तू जास्त बोलते मग? तू असं काय नुकसान केलं ग मी की तुला सॅल्यूट मारू? सगळा मूर्खपणाचा कळस आहे गाव आणि गावातले लोक. ठीक, बाजूलाच बसतो. काढाय माझ्या शेजारी बसच तू, मग दाखवते तुला. माझी एवढी पण वाईट वेळ नाही आली आहे की तुझ्या शेजारी बसेल. ऐका, पुढच्या स्टॉपला ना टीसी चढत्या.
या हेल्मेटनं काही तिकीट काढलेलं नाही, आपण त्याला गंडवू शकतोय. हे घे पैसे, आपलं तिकीट काढून ये जा. काका तिकीट. ओ दादा, मी पण कधीचं तिकीट मागतोय तुम्हाला. हा हा, मी काढतो तुमचं तिकीट. एक फुल आणि अजून एक फुल. हे बघा, ती तिघ आणि तो एक. ओ तुमचं खिद्रापूरच ना? पैसे? तिकीट तुमची तिकीट मी माझ्याजवळ ठेवतो. तिकडे माझी तिकीट यांच्याकडे. ओ ओळख ना पाळक. आणि आम्ही कशाला याची तिकीट घेऊ? हा, नाही साहेब, ते ओ साहेब, दिसायला तर रिसेंट वाटताय आणि विना तिकीट प्रवास करायला आहे. किती दंड आहे? तुम्हाला कुठे जायचं आहे? खिद्रापूर आणि नरसिंगपूरला बसलोय. 150 रुपये लागतील. हे, आता माझे पैसे द्या. ओ मामा, यो बघ कसा गोंधळ घालायलाय. हो साहेब, काय चाललंय तुमचं? अहो, काही नाही साहेब, ते काय लहान पोर आहेत ना, हट्ट करतायत जरा. काय नाही, तुम्ही तुमचं काम करा. काही नाही, आम्ही चुपचाप पैसे परत करा, का गाडी घेऊ पोलीस स्टेशनला. ओय, हेल्मेट अगोदर सल्यूट मार, मग पैसे. यो पण प्लॅन फुकट गेला, त्याला सल्यूट मारायला लावायचा. पण बस मधून उतरायच्या आत त्याला सल्यूट मारायला लावणारच. हो, चांगलं करतोय आपल्या सारखं फोज करतोय. दे दे. ठेव. जया, मी काय म्हणतो, आमंत्रण पत्रिकेवर कुणाकुणाची नावं टाकायची ते सांग बाबा. नाही म्हणजे काय, नंतर घोळ नको. नाही, थांबा थांबा. का रे, काय झालं? म्हणजे ही नावं कधी पण टाकता येतील, पण कार्यक्रम पत्रिका छापण्यापेक्षा सुद्धा महत्वाची कामं आहेत. ते काम आपण काय करूया, आपण एक असं मोठं स्टेज बांधूया, अशी झकपक लाइटिंग करूया, आणि कधी असं मस्त असं कसं ए स्टेज बांधणार, लाइटिंग करणार. अरे आधी लिस्ट काढायला पाहिजे. काय आहे हे सगळं होतच राहील, पण नात्यातल्या माणसांची पै पाहुण्यासनी आधी आमंत्रण पत्रिका पोचायला नको का? सांग बरं. म्हणून म्हणतो आधी आमंत्रण पत्रिका लिहायला पाहिजे, म्हणजे नावं काढायला पाहिजे. नाही, लिहितो लिहितो. मामा, आत्याच्या घरी पत्रिका देणार म्हणल्यावर पत्रिकेत रंगरावनाचं आणि सरस्वती आत्याचं नाव तर पाहिजे. जया, अरे कसा आहेस तू? आता राघवनं तुझ्यावर हल्ला केला आणि नाही नाही, मला काय हे पटलेलं नाही. मी काय त्याचं नाव टाकणार नाही. हे बघ पिटी, बरोबर आहे त्याचं जया. मान त्यासनी द्यायचा असतोय ज्यांची लायकी असते. तू मिठात किती बी साखर घाल, खारट ते खारटच राहणार. आत्या, नाती जपणं, टिकून ठेवणं हे जास्त महत्वाचं असते ना. ते काय बी असं, मी तुझ्या घरला येऊन आमंत्रण पत्रिका देणार म्हणजे देणार. आत्या, तूच आम्हाला शिकवलंस ना सगळ्यांशी प्रेमानं वागायचं. तूच असं म्हणायला लागलं. कसलं डोंबलाचं प्रेम? अरे जय, त्या लायकीची माणसं आहेत का ती? प्रेम माणसावर करावं, त्याच्या वाईट सवयीवर नाही. पण मला बी राग येतोच की, पण त्यांच्या बोलण्यावर, त्याच्या वागण्यावर. त्यांच्यावर राग नसतो माझा. नात्यापेक्षा मोठं काही नसतं या जगात. पण आत्या, आपण आपल्या माणसांना विसरून कसं चालेल? जया, अरे ती दोघं जर आपल्या घराला आपलं घर मानत नसतील
तर आपण कशाला चांगुलपणा दावायचा? आता तू पण असं बोलायला लागलीस काय? अगं तूच म्हणतेस ना हो, एक कलियुग आहे कलियुग. पूर्वी घरं कच्ची पण नाती पक्की होती. आता घरं पक्की आहेत पण नाती कच्ची झाली. नातं कसं जपायचं हे तुम्ही दोघांनी शिकवले ना हो? आणि आता तुम्हीच म्हणताय नातं ठेवू नका म्हणून. काय करावं काय माणसानं? मामा तुम्ही पत्रिकेवर नाव लिहायला घ्या. पिट्या लिह बाबा. हा आता पुरतं लिहितो, पण त्यानं जर काही केलं ना तर त्याला सोडणार नाही मी. जया, तू किती बी चांगुलपणा दाखवलास ना तरी जास्ती वाटतंय की राघव तुझ्यामुळे जेलमध्ये गेला. मला नाही वाटत रे ती कार्यक्रमाला येतील म्हणून. तू नको ना या फंदात पडूस. आत्या जामीन देऊन आलोय मी. पोचला असलं घरी. जया, हे आणि आलं होय टिंपण. ए दात काय काढायला झालं रे? दात काढून घशात घालीन. आंबे बसला देवळा भोवतीनं 7 फेऱ्या मारायला सांगू काय? तेवढंच आपलं लग्न झाल्यासारखं होईल काय? ओय शिप्पारस, बस काय तुझ्या बापाची आहे वय? आणि तोंड सांभाळून बोलायचं. अण्णा दादाला कळलं की नाही? हाय एकदम वाघीन. 2-4 ओरकडे मार की मग अंगावर. मी तेवढंच आमच्या अंगाला हळद लागल्यासारखं पण होईल काय? अगं बाईच्या जातीने एवढं उतू जाऊ नये आंबे. अहो राघवदादा, आणि तुझ्या सरपंचाचं भ्या मला काय दाखवते का आंबे? खरा मर्द असशील तर समोर ये म्हणाव की. बाईच्या पदराच्या मागणं कसला वार करतो तुझा भाऊ? येतोय का बघूया कुठनं वरनं टप बी फाडून. अण्णादादा मर्दाशी 2 हात करायला कधीच मागं पुढे बघत नाही. तो इथं आला तर कोणाशी लढणार? स्त्रियांसाठी राखीव सीट देत नाही त्याच्याशी. या आईला सरपंच हिचा भाऊ, हिचीच दादागिरी जास्त चालली आहे. एवढीच जर का तुला काळजी आहे की नाही बायकांची तर तुझी सीट दे की त्यांना आणि तू बस इथे येऊन माझ्या शेजारी. होय बाई माणसांची कसं बोलावं याचे मॅनर्स नाहीत का तुम्हाला? और तुझ्या आईला आंबे काय बॉडीगार्ड वगैरे घेऊन फिरतीस का काय? राग आला की साहेबांना? ए तुला काय संबंध मध्ये बोलायचा? आंबे ये बस माझ्या शेजारी. अरे ये कोण आहेस कसा आहेस मला याच्याशी काही संबंध नाही, कळलं काय? ए भोसनाळ्या, तू शिकवणार काय आम्हाला सामाजिक शास्त्र?
बाईची इज्जत कशी करायची असते ते आम्हाला माहिती आहे. अरे बाईची इज्जत ती बाई आहे म्हणून करायची नसते, तर आपली जडणघडण एका चांगल्या आईच्या कुशीत झाली आहे म्हणून करायची असते. आपल्या आईच्या संस्काराचा अपमान होऊ नये ना म्हणून करायची असते. बाकी मर्दुमकी दाखवायला इतर जागा आहेतच. तू बाहेर भेट, गावातनं डिबार करून टाकतो तुला, डिबार. ठीक आहे, वेळ तारीख वार ठरवून ठेव, तू सांग, मी येतो. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.